माझं नाव रुपाली. माझं आत्ताच नवीन लग्न झालं होतं. माझा नवरा खूप चांगला पुरुष होता. तो माझ्यासोबत खूप चांगलेपणाने वागत होता. पण तो रात्रीच्या वेळी आमच्या खोलीतून उठून त्याच्या मूकबधीर बहिणीच्या खोलीत निघून जायचा. सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी एक दिवस मी त्याच्या मागे गेले आणि बघितलं तर तो त्याच्या बहिणीला. माझं लग्न झाल्यावर मी खूप खुश होते. असं नव्हतं की माझं लव्ह मॅरेज होतं, माझं अरेंज मॅरेज होतं. पण मला या गोष्टीची खुशी होती की माझ्या सासरमध्ये ना मला सासू सासरे होते ना कुठली जाऊ होती. मला फक्त एक नणंद होती. तीही कधी ना कधी तिच्या सासरी निघून जाईल. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी नंदेला खूपच निरखून बघत होते. मला आठवतं जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की माझ्या नंदेचं लग्न झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्याला जगात त्याच्या बहिणीशिवाय दुसरं कोणीच नाही. त्यामुळे ती तिच्या भावाचं लग्न करण्यासाठी इथे थांबली आहे. पण मी पाहिलं की माझ्या लग्नाला 2 महिने झाले होते तरी माझी नणंद तिच्या सासरी जाण्याचं नावच घेत नव्हती. ना ती स्वतः तिच्या सासरी गेली होती ना तिच्या सासरकडून कोणी तिला घ्यायला आलं होतं. मी असं ऐकलं होतं की माझा नवरा आणि माझी नणंद लहान होते तेव्हाच माझी सासू हे जग सोडून गेली होती आणि थोड्याच दिवसांनी माझे सासरेही मरण पावले होते. माझा नवरा त्याच्या बहिणीवर खूपच प्रेम करत होता कारण ती त्याची लाडकी आणि एकुलती एक बहीण होती. त्या दोन्ही बहीण भावांनी आई वडील गेल्यानंतर एकमेकांना आपलं सगळं काही मानलं होतं. माझी नणंद माझ्या नवऱ्यापेक्षा लहान होती. माझ्या नवऱ्याने अगोदर माझ्या नंदेचं लग्न केलं होतं आणि मग आपला संसार थाटला होता. त्याचं असं म्हणणं होतं की त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची बायको कशी असेल माहीत नाही. ती त्याच्या बहिणीला व्यवस्थित सांभाळेल की नाही याची त्याला काळजी होती. त्याला वाटत नव्हतं की त्याच्या बहिणीने त्याच्या बायकोकडून काही वाईट साईट ऐकावं, म्हणून त्याने अगोदरच त्याच्या बहिणीचं लग्न केलं होतं. माझा नवरा माझ्या नंदेचे खूप लाड करत होता. तिची प्रत्येक गोष्ट तिला लहान समजून आणून देत होता कारण त्यांचं या जगात दुसरं कोणीच नव्हतं आणि माझ्या नंदेलाही त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लहानपणापासून आतापर्यंत ते एकमेकांचे बहीण भाऊ तर होतेच, पण एकमेकांचे पक्के मित्रमैत्रिणी सुद्धा झाले होते. त्यांच्यात एक खोल मैत्री होती. माझ्या नवऱ्याने नंदेला कधीही त्याच्या आई वडिलांची कमी भासू दिली नव्हती. तिला त्याने आई वडिलांएवढंच प्रेम देऊन लहानाचं मोठं केलं होतं आणि हेच कारण होतं की माझी नणंद माझ्या नवऱ्यासाठी काहीही करायला तयार होती. हळूहळू माझ्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते. माझा नवरा आणि माझी नणंद तशी स्वभावाने खूपच चांगली माणसं होती. त्या 2 महिन्यात त्या दोघांनी मला कुठल्याही गोष्टीत कमी पडू दिली नव्हती आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं खुश ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. लग्नापासून आतापर्यंत मी घरातलं एकही काम केलं नव्हतं आणि माझी देखील हीच इच्छा होती कारण मला घरातलं काम करायला आवडत नव्हतं आणि माझ्या नंदेनेही मला कधी घर काम करू दिलं नव्हतं. ती सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करायची. मला तिने पाण्याचा ग्लास सुद्धा आतापर्यंत उचलू दिला नव्हता. मी तिला खूप वेळा म्हणाले की मलाही घरातली काही कामं करून देत जा. मी आता घरची पाहुणी नाही, आता मी या घरातली एक सदस्य आहे. मला हे चांगलं नाही वाटत की मी अशी दिवसभर बसून राहू आणि माझी नणंद माझ्या डोळ्यासमोर दिवसभर काम करत राहील. तू जेव्हा सासरी जाशील तेव्हा मला या घरातली सगळी कामं करावीच लागणार आहेत. मी तिच्या सासरचं नाव काढल्यावर मात्र माझी नणंद खूप घाबरत होती. मला ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, पण मला तिच्या घाबरण्याचं कारण माहीत नव्हतं. मी समजू शकले नव्हते की ती का घाबरत आहे. मी खूप वेळा नोटीस केलं होतं की मी जेव्हा तिला बोलायची की तू तुझ्या सासरी कधी जाणार आहेस तेव्हा तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. मग मी तिला त्या विषयावर बोलणंच बंद केलं कारण मला माझ्या नंदेला दुःखी करायचं नव्हतं आणि माझ्या नवऱ्याच्या नजरेतून खाली पडायचं नव्हतं कारण माझ्या नवऱ्याला तिला कुणी दुःख दिलेलं आवडत नव्हतं. मला असं कोणतंच काम करायचं नव्हतं की ज्यामुळे माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण होतील. पण मी विचार केला की माझ्या नंदेच्या सासरबद्दल मी एक दिवस माझ्या नवऱ्याशी नक्की बोलेन. रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या नवऱ्याच्या घरी येण्याची मी वाट बघत होते, पण तो आला नाही. त्यांचं हे रोजचंच रुटीन होतं
की तो त्याच्या दुकानातून रात्री खूप उशिरा घरी यायचा. माझ्या नवऱ्याचं एक मेडिकल स्टोअर होतं आणि ते आमच्या घरापासून खूपच लांब होतं. ते मेडिकल स्टोअर त्याने मोठ्या कष्टाने उभं केलं होतं. मी माझ्या नवऱ्याची वाट बघून बघून थकले होते आणि झोपण्यासाठी फक्त आडवी झाले. तोपर्यंत मला दरवाजाचा आवाज आला, म्हणून मी घाईघाईने दरवाजा उघडण्यासाठी बाहेर आले तर मला दिसलं की माझा नवरा मेन दरवाजातून नाही तर त्याच्या बहिणीच्या रूममधून बाहेर आला होता. हे बघून माझ्या नवऱ्याचा मला खूपच राग आला होता, कारण मी खूप वेळ जागून त्याची वाट बघितली होती आणि माझा नवरा आल्याबरोबर अगोदर त्याच्या बहिणीच्या रूममध्ये गेला होता. माझ्या नवऱ्याने मला बघितलं आणि स्मितहास्य केलं आणि माझ्याजवळ येऊ लागला. त्याला बघून मी माझं तोंड वळवलं आणि रागाने माझ्या खोलीत आले. माझा नवराही माझ्या मागे मागे खोलीत आला आणि माझा हात पकडू लागला. मग मी त्याला रागानेच म्हणाले, मी तुमची किती वेळ झालं वाट बघत होते. मला हेही माहीत नव्हतं की तुम्ही आपल्याच घरात आहात. माझा नवरा मला म्हणाला, मी थोड्या वेळासाठी माझ्या बहिणीच्या खोलीकडे गेलो होतो, तिच्याशी थोड्या गप्पा मारण्यासाठी. तर मी त्याला म्हणाले, तुम्ही तिच्याशी अशा काय गप्पा मारणार आहात? ती तर मुखी आहे आणि तिला ऐकताही येत नाही. माझं हे बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझा खूपच राग आला होता आणि तो त्याची कूस बदलून झोपी गेला. त्या रात्री मी ठरवलं होतं की माझा नवरा आल्यानंतर मी माझ्या नंदेच्या सासरविषयी त्याच्यासोबत बोलेन. पण हे सगळं असं झाल्यानंतर मी त्याच्यासोबत बोलू शकले नाही. माझ्या नवऱ्याला माझ्या तोंडून त्याच्या बहिणीला मुखी आणि बधीर म्हटल्यामुळे खूपच वाईट वाटलं होतं. त्या रात्री माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत काहीच बोलणं केलं नाही. मी विचार करत होते, यात एवढं राग येण्यासारखं कारण काय होतं? त्याची बहीण मुखी आणि बहिरी आहे तर मी तेच बोलणार ना, आणि बाहेरचे लोकही तेच म्हणाले असते. मग मी ही कूस बदलून झोपले. मला वाटत नव्हतं की माझ्या नवऱ्याचा मूड अजून जरा खराब व्हावा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच उठले, कारण मला माझ्या हाताने माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचा होता. मग मी फ्रेश होण्यासाठी माझ्या रूममधून बाहेर निघाले. तेवढ्यात माझी नणंद नाश्ता घेऊन आमच्या खोलीत येऊ लागली होती आणि मला इशाऱ्यानेच म्हणाली की बहिणी, तू आणि दादा दोघे मिळून नाश्ता करून घ्या, तोपर्यंत मी दादाचे कपडे इस्त्री करून आणते. मी आश्चर्याने एक नजर माझ्या नंदेकडे टाकली आणि दुसरी नजर त्या नाश्त्याच्या ट्रेवर. मी तर ठरवलं होतं की मी स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवेन, मग ते माझ्यावर खुश होतील. पण माझ्या नंदेने माझ्या त्या सगळ्या प्लॅनची वाट लावली होती. तिने तर सगळ्या घरावर स्वतःचा कब्जा मिळवला होता. मी शांतपणे तो नाश्त्याचा ट्रे घेतला आणि टेबलवर नेऊन ठेवला आणि माझ्या नवऱ्याला उठवायला गेले. तो माझ्या तोंडाकडे न बघताच फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेला. फ्रेश होऊन आल्यावर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. पण नाश्ता करत असताना त्याने माझ्याकडे एक नजरही करून बघितलं नाही आणि तो म्हणू लागला की माझ्या बहिणीच्या हाताला तर खूपच छान चव आहे, तिच्यासारखं जेवण कोणीच बनवू शकत नाही. पण मला त्याच्या बोलण्याचं थोडं आश्चर्यच वाटलं, कारण तो तर झोपेत होता. त्याला कसं माहीत की तो नाश्ता त्याच्या बहिणीनेच बनवला आहे? मी विचारात पडले होते. ते बघून माझा नवरा माझ्याकडे बघून म्हणाला, मला माहीत आहे तू कोणत्या विचारात पडली आहेस. मग मीही त्याला म्हणाले, सांगा बघू मी कोणता विचार करत आहे. मग माझा नवरा म्हणू लागला, तू हाच विचार करत होतीस ना की हा नाश्ता माझ्या बहिणीने बनवला आहे, ते मला कसं समजलं? मी म्हणाले, हो, मी हाच विचार करत होते, पण असा नाश्ता मी सुद्धा बनवू शकते. मग माझा नवरा म्हणाला, मी सुरुवातीपासूनच माझ्या बहिणीच्या हातचं जेवण जेवतो आणि फक्त जेवणच नाही तर तिच्या सगळ्या वस्तूंची, तिच्या सगळ्या कामांची मला चांगलीच ओळख आहे. आणि का नसणार? कारण तिच्या रुचकर जेवणासोबतच तिचं प्रेमही भरभरून त्यात उतरलेलं असतं. थोड्या वेळाने माझी नणंद आमच्या खोलीत आली. तिच्या हातात एक कागदाचा तुकडा होता आणि इशाऱ्याने तिने माझ्या नवऱ्याला काहीतरी सांगितलं. माझा नवराही तिच्या इशाऱ्याचा अर्थ चांगला समजला होता आणि माझ्या नवऱ्याने तो कागदाचा तुकडा त्याच्या खिशात ठेवला आणि म्हणाला, मी शॉपमधून घरी येताना सगळं सामान घेऊन येईन, काळजी करू नको. हे सगळं बघून तर मला खूपच राग येऊ लागला होता.
कारण मी या घराची मालकीण होते. घरातील सर्व गोष्टींवर माझा हक्क होता आणि या सर्व गोष्टींची देखरेख तर मीच केली पाहिजे होती. पण माझ्याऐवजी माझी नणंदच या घराची मालकीण बनली होती. सगळे हुकूम तिने तिच्या सासरी जाऊन गाजवले पाहिजेत. इथे माझ्या घरात नाही, हे तिचं माहेर आहे आणि तिने इथे माहेरसारखंच राहिलं पाहिजे. या घराला स्वतःचं घर समजण्याची गरज नाही. त्यामुळे मी आता ठरवलं होतं की घरातली सगळी कामे मीच करणार आणि रात्रीचं जेवणही माझ्या हाताने करणार. मी विचार करत होते की अशाने माझा नवरा माझ्याकडे इम्प्रेस होईल आणि माझ्या हातचं जेवण खाऊन तर तो खूपच आनंदी होईल. त्यालाही कळू दे की कोणाच्या हातचं जेवण जास्त चांगलं लागतं ते. आतापर्यंत तर तो फक्त त्याच्या बहिणीच्याच हातचं जेवण जेवला होता. पण तो जेव्हा माझ्या हातचं जेवण जेवेल तेव्हा त्याच्या बहिणीच्या हातचं जेवण तो विसरूनच जाईल. माझी नणंद सगळी कामं पटापट आवरून संध्याकाळच्या जेवणाची तयारी करण्यासाठी किचनकडे आली. मी सगळं जेवण अगोदरच बनवलं होतं. तोपर्यंत माझा नवरा घरी आला आणि तो आल्याबरोबरच माझ्या नंदेने त्याला पाण्याचा ग्लास दिला. मग मी त्याला विचारलं, सगळं काही ठीक आहे ना? आज तुम्ही एवढ्या लवकर घरी कसे काय आलात? तर माझा नवरा माझ्याकडे हसत हसत बघत म्हणाला, जाऊन रेडी हो, आपण बाहेरच जेवण करणार आहोत. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मी म्हणाले, पण मी तर तुमच्या आवडीचं माझ्या हाताने जेवण बनवलं आहे आणि मला माहीत आहे की तुम्हाला ते खूपच आवडेल. तर माझा नवरा मला म्हणाला, माझी बहीण घरात आहे, ती तुझ्या हातचं बनवलेलं जेवण जेवेल. आपल्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत, तरी मी तुला बाहेर कुठे घेऊन गेलो नाही. एकदा दोनदा फक्त तुझ्या माहेरी जाऊन आलो आहे. हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. माझ्या बहिणीने माझ्या लक्षात आणून दिलं की दादा, तुमच्या लग्नाला किती दिवस झाले आहेत, तरी तू वहिनीला एकदाही बाहेर फिरायला घेऊन गेला नाहीस. आजच तू वहिनीला घेऊन डिनरसाठी बाहेर जा. म्हणून मी आज मेडिकलमधून लवकर घरी आलो. मला तर माझ्या नंदेचा खूपच राग येऊ लागला होता. मी रागाने तिच्याकडे बघत होते. मला माहीत होतं की हे माझ्या नंदेने मुद्दाम केलं आहे, कारण तिला माझ्या हातचं जेवण माझ्या नवऱ्याला जेवू द्यायचं नव्हतं आणि त्याला माझ्या जेवणाची आवड लागू नये म्हणून. मी हाच विचार करत होते तोपर्यंत माझा नवरा दुसऱ्यांदा मला म्हणाला की अजून तू इथेच का उभी आहेस, जाऊन तयार हो. मग मी रेडी होण्यासाठी माझ्या खोलीमध्ये गेले तर मला जोराचा धक्काच बसला, कारण माझा एक ड्रेस कपाटामध्ये इस्त्री करून हँगरला कोणीतरी लटकवला होता. या गोष्टीवरून तर मला आता खूपच राग येऊ लागला होता, कारण माझी प्रत्येक गोष्ट नणंदच ठरवत होती की मी कधी बाहेर माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जायचं आणि फिरायला जाताना मी कुठला ड्रेस घालायचा. पण मला हे समजलं नाही की माझ्या नंदेला कसं कळालं की मला हा ड्रेस खूप आवडतो, कारण तो ड्रेस माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केला होता. मग मी मुद्दामच तो ड्रेस न घालता दुसराच एक ड्रेस कपाटातून काढून घातला आणि खाली आले तर माझा नवरा माझ्याकडे बघून म्हणाला की मी तुला गिफ्ट केलेला ड्रेस का घातला नाहीस? तुला तो आवडला नाही का? त्याचं बोलणं ऐकून मी गप्प झाले आणि मानेनेच होकार दिला. तेव्हा माझा नवरा मला म्हणू लागला की जाऊन तोच ड्रेस घालून ये. तो ड्रेस तुझ्यावर खूपच खुलून दिसतो. मी खूप हौसेने तुझ्यासाठी तो ड्रेस घेतला आहे. मग मी माझ्या खोलीत आले आणि मनात नसतानाही तो ड्रेस घातला, कारण मी माझ्या नवऱ्याला नाराज करू शकत नव्हते. त्याचा मूडही आज ठीकठाक होता, त्यामुळे मी घरातून बाहेर पडताना त्याचा मूड खराब करू शकत नव्हते. तसं पण माझा नवरा खूपच चांगला होता, पण तो सगळ्या गोष्टींना त्याच्या बहिणीला मध्ये आणत होता. तेव्हा मात्र मला त्याचा खूप राग येत होता. मला वाटत होतं की माझी नणंद आमच्या घरावर राज्य करू इच्छित आहे. तो ड्रेस घालून मी जेव्हा खाली आले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझं भरभरून कौतुक केलं. मग मी शरमेने मान खाली घातली आणि मनात विचार करू लागले की मी माझ्या नंदेबद्दल उगाच चुकीचा विचार केला, कारण तो ड्रेस तर माझ्या नंदेने स्वतः माझ्या कपाटात इस्त्री करून लटकवला होता आणि तिने स्वतःच माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की वहिनीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. मी आणि माझ्या नवऱ्याने बाहेर खूप मौज मस्ती केली आणि माझ्या नवऱ्याने मला खूप सारी शॉपिंगही करून दिली होती. पण शॉपिंग करताना सुद्धा माझ्या नवऱ्याला त्याची बहीण सारखी सारखी आठवत होती. तो तिला विसरला नव्हता. माझ्या नवऱ्याने जी जी वस्तू माझ्यासाठी खरेदी केली होती
ती वस्तू त्याच्या बहिणीसाठी सुद्धा खरेदी केली होती. शॉपिंग करता करता खूपच टाइम निघून गेला होता. शॉपिंग नंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केला आणि आम्ही जेव्हा घरी यायला लागलो होतो तेव्हा मी माझ्या नवऱ्याला माझ्या नंदेबद्दल विचारलं आणि म्हणाले की तुमची बहीण तिच्या सासरी का जात नाही. तेव्हा मी बघितलं की माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर खूपच राग आला होता. तो मला रागानेच म्हणाला, तुला का माझी बहीण आपल्या घरात नको आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले, मला का तुमची बहीण नको असेल, पण लग्न झालेली एक स्त्री तिच्या घरी असलेली बरं नाही का. ती कधीपर्यंत तिच्या माहेरी राहील. मी बघत आहे जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून ती इथेच आहे. तेव्हा माझा नवरा मला बोलू लागला की ते फक्त तुझंच घर नाही, जेवढा हक्क त्या घरावर तुझा आहे तेवढाच हक्क माझ्या बहिणीचाही आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले, ही गोष्ट मी पहिल्यापासूनच जाणते, पण तर माझा नवरा मला रागाने म्हणाला, तू आज ही गोष्ट तुझ्या तोंडून बोलली आहेस, नंतर कधी जर बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल, कारण मी माझ्या बहिणीबद्दल कुठलीही गोष्ट सहन करू शकत नाही आणि तसंही माझी बहीण माझ्यावर ओझं नाही. तिला हवं तेवढं ती माझ्या घरात राहू शकते. जेव्हा तिचं मन करेल तेव्हा ती तिच्या घरी निघून जाईल. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मी गप्प झाले, कारण मला माहित होतं की माझा नवरा माझ्या नंदेबद्दल कुठलीही गोष्ट सहन करू शकत नाही. त्यामुळे मला आता समजलं होतं की मी गप्प राहण्यातच माझी भलाई आहे. आम्हाला घरी येईपर्यंत खूप रात्र झाली होती आणि थंडी एवढी पडली होती की थंडीचे कपडे घालूनही आम्ही दोघे थरथर कापत होतो. घरात आल्या आल्या माझ्या नंदेने मला गरम गरम शॉल पांघरायला दिली होती, नाहीतर थंडीने माझं हाल काय झालं असतं माहीत नाही. आत्ताच आम्ही घरी पोहोचलो होतो तोपर्यंत माझ्या नंदेने आमच्यासाठी हीटर चालू केलं आणि गरम गरम चहा बनवला. चहा पिल्यानंतर मी लगेच माझ्या बेडवर झोपले होते, कारण मी खूप थकले होते. मला समजलंच नाही की मी कधी झोपी गेले. मला मध्यरात्री जेव्हा जाग आली तेव्हा मी बघितलं की माझा नवरा माझ्या बाजूला नाही. मग मी लाईट ऑन करून रूममध्ये सगळीकडे बघितलं तर माझा नवरा कुठेच दिसला नाही. मग मी विचार केला की तो बहुतेक बाथरूममध्ये गेला असावा, पण खूप वेळ झाला तरी तो आलाच नाही. मग मी विचार केला की तो त्याच्या बहिणीच्या रूममध्ये गेला असणार. असा विचार करून मी झोपेतच होते तोपर्यंत माझा नवरा दरवाजातून आत आला. मी त्याला विचारलं, तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेला होतात, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा तो म्हणाला, सगळं काही ठीक आहे. मला रूममध्ये झोप येत नव्हती म्हणून मी थोडं बाहेर फिरून आलो. मग मी माझ्या तोंडावर ब्लँकेट ओढून घेतलं आणि त्याला म्हणाले की तुम्ही बाहेर गेला होतात की तुमच्या बहिणीच्या खोलीत. मला वाटलं होतं की माझा आवाज माझ्या नवऱ्यापर्यंत जाणार नाही, पण तोपर्यंत त्यांनी माझी बडबड ऐकली होती आणि तो मला म्हणाला, मग गेलो तर काय, त्यात काय वाईट आहे. ती माझी बहीण आहे. मी जेव्हा माझं मन करेल तेव्हा मी तिच्या खोलीत जाऊ शकतो. त्यामध्ये तुला कसली काळजी करण्याची गोष्ट नाही. ती तर बिचारी तुला काही बोलतही नाही. घरातली सगळी कामं तर तीच करत असते. तुझी मोलकरीण बनून या घरात राहते. ती तुझी किती काळजी करते, मग तरी सुद्धा तू तिच्याबद्दल असा कसा विचार करू शकतेस. जेव्हा ती या घरातून निघून जाईल तेव्हा तुला तिची किंमत समजेल. मग मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ठीक आहे, जास्त तुमच्या बहिणीचं कौतुक करायची गरज नाही. तुम्हाला सकाळी लवकर उठून मेडिकल स्टोअरला पण जायचं आहे. सकाळी जेव्हा मी उठून बसले तेव्हा माझी नणंद माझ्या खोलीत नाश्त्याचा ट्रे घेऊन आली. तर मी तिला म्हणाले, तुम्ही आजपासून माझ्या खोलीत नाश्त्याचा ट्रे घेऊन येऊ नका. जेव्हा माझं मन करेल तेव्हा मी स्वतः माझा नाश्ता करेन. मी लाचार नाही की आजारी देखील नाही. तुला सेवा करण्याची एवढी आवड आहे तर माझी नको, तुझ्या भावाचीच कर. माझी सेवा करण्याची काहीच गरज नाही. आजपासून तुला माझं कुठलंच काम करण्याची गरज नाही. मी माझं काम मी स्वतः करू शकते. माझी नणंद मला इशाऱ्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिची कुठलीच गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की हे घर माझं आहे आणि इथे फक्त माझीच मर्जी चालेल. मग माझी नणंद डोळ्यात पाणी आणून माझ्या खोलीतून निघून गेली. मी माझ्या बेडवरून उठतच होते तोपर्यंत मला जोरात चक्कर आली आणि मी बेडवर पडले. बेडवरून उठून चालण्याची ही ताकद माझ्यात नव्हती. मला खूप जास्त थकवा जाणवत होता. मी उठण्याचा प्रयत्न करत होते तर दुसऱ्यांदा मला चक्कर आली आणि मी परत एकदा बेडवर पडले.
मला समजत नव्हतं की हे मला काय होत आहे. रात्रीपर्यंत तर माझी तब्येत ठीक होती, पण असं अचानक माहीत नाही मला काय झालं होतं. मी मोठ्या कष्टाने बाथरूमपर्यंत गेले आणि त्यानंतर मी नाश्ता करण्यासाठी बसले. तेवढ्यात मला उलटी आली, म्हणून मी पळतच वॉशरूममध्ये गेले. माझ्या अंगात जरा सुद्धा जीव नव्हता. मला माझी तब्येत ठीक वाटत नव्हती. मला असं वाटत होतं जसं काही माझा आता जीवच जाईल. मग मी माझ्या नंदेला आवाज देऊ लागले. मला वाटलं की माझी नणंद माझ्या खोलीच्या आजूबाजूलाच असेल. तिने माझा आवाज ऐकला आणि धावतच माझ्या खोलीत आली. जणू काही तिला पहिल्यापासून याचा अंदाज होता. माझी हालत बघून तीही खूप काळजीत पडली होती आणि मला इशाऱ्यानेच बोलू लागली. वहिनी, तुला काय झालं आहे? मग मी तिला म्हणाले, मला माझी तब्येत बरी वाटत नाही. तू लवकरात लवकर तुझ्या दादाला फोन कर आणि त्याला बोलावून घे, म्हणजे तो मला दवाखान्यात घेऊन जाईल. माझ्या नंदेने लगेच माझ्या नवऱ्याला कॉल केला आणि मोबाईल माझ्या कानाला लावला. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझी तब्येत अचानकच बिघडली आहे. त्यानंतर 10 मिनिटातच माझा नवरा घरी पोहोचला आणि तो मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. त्यावेळी माझ्या नंदेने मला खूप सांभाळलं. आम्ही माझा नंबर येण्याची वाट बघत होतो. माझा नंबर आल्यानंतर माझ्यासोबत माझी नणंद डॉक्टरच्या केबिनमध्ये आली होती. डॉक्टरने काही टेस्ट करण्यासाठी सांगितल्या. मग मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, तुम्ही माझ्या टेस्ट करण्यासाठी का दिल्या आहेत? मी ठीक तर आहे ना? या टेस्ट करण्याची काय गरज? तर डॉक्टर आनंदाने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई होणार आहात. या टेस्ट तुमच्यासाठी खूप गरजेच्या आहेत. मी काही टेस्ट तुम्हाला करण्यासाठी दिल्या आहेत, त्यामुळे मला तुमच्याबद्दल ज्या काही शंका आहेत त्या दूर होतील आणि त्यानंतर मी तुम्हाला काही औषधे देईन, त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त व्हाल. ही खुशखबर ऐकून तर माझी नणंद ताडकन खुर्चीवरून उठून उभा राहिली आणि तिने मला मिठी मारली आणि मला खूप खूप धन्यवाद देऊ लागली. ती एवढी आनंदी झाली होती की मला तिच्या आनंदाकडे बघून आश्चर्य वाटत होतं. मी अजून डॉक्टरच्या केबिनमध्येच होते तोपर्यंत माझ्या नंदेने ही गुड न्यूज जाऊन माझ्या नवऱ्याला सांगितली होती. माझा नवराही खूप खुश झाला होता आणि त्याने लगेच मिठाई मागवली आणि सगळ्या स्टाफला वाटली. माझी नणंद माझ्या नवऱ्याला म्हणाली, तू वहिनीच्या सगळ्या टेस्ट कर, मी घरी जाते. मी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर आले तेव्हा माझ्या नवऱ्याने मला जोराची मिठीच मारली आणि खूप खूप शुभेच्छा दिल्या. तो खूप आनंदी दिसत होता. त्याला एवढं आनंदी बघून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी इकडे तिकडे बघितलं आणि माझ्या नवऱ्याला म्हणाले, बघ, जेव्हा मला तुझ्या बहिणीची गरज आहे तेव्हा ती माझ्यासोबत नाही, मला सोडून गेली. ऐनवेळी तर ती पुढे पुढे करत असते, माझी सगळी कामं करत असते, पण अशा वेळी तिला माझ्यासोबत असणं खूप गरजेचं होतं. माझं बोलणं ऐकून माझा नवरा शांत झाला आणि मला टेस्ट करण्यासाठी घेऊन गेला. टेस्ट करून झाल्यानंतर आम्ही काही वेळाने घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर जसं माझ्या नवऱ्याने दार उघडलं तसं आमच्या दोघांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडू लागल्या. माझ्या नंदेने लगेच आमच्या हातात फुलांचा बुके दिला. माझ्या पावला पावलाला फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या, ज्याच्यावर चालत मला माझ्या रूमपर्यंत जायचं होतं. माझ्या नंदेने आमचं खूप छान पद्धतीने स्वागत केलं होतं. मग मला आमच्या रूमपर्यंत सोडून माझी नणंद किचनमध्ये निघून गेली आणि माझ्यासाठी फ्रेश ज्यूस घेऊन आली. मी माझ्या नंदेचे इशारे समजू शकत नव्हते, त्यामुळे माझी नणंद माझ्यासोबत जे काही बोलायचं असेल ते मला एका कागदावर लिहून द्यायची. ती मला म्हणू लागली, वहिनी, आजपासून तू घरातलं कुठलंही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा आणि ज्या गोष्टीची तुला गरज असेल ती गोष्ट माझ्याकडे मागायची, मी तुला देत जाईल. आता फक्त तू आनंदी राहिली पाहिजेस आणि तू स्वतःची खूप खूप काळजी घेतली पाहिजे. मी प्रेग्नेंट झाल्यावर माझ्या नंदेने माझ्या खाण्यापिण्याची आणि माझी खूप काळजी घेतली होती. ती माझा एखाद्या लहान मुलासारखा सांभाळ करत होती. मला तिला कुठल्याही गोष्टीची मागणी करावी लागत नव्हती. ती वेळेच्या अगोदरच मला ती गोष्ट आणून द्यायची. ती आता स्वतःला पूर्ण विसरूनच गेली होती आणि माझ्या काळजीमध्ये, माझ्या कामांमध्ये गुंग झाली होती. कधीकधी तर मला माझ्या स्वतःवरच लाज वाटत होती की मी माझ्या नंदेबद्दल किती वाईट विचार करत असते आणि ती माझी किती काळजी करते आणि मी मात्र तिला चुकीचं समजत होते आणि नेहमी तिला सासरी पाठवण्याचा विचार करत होते. अगोदर तर माझी नणंद मला पायाला रुतणाऱ्या एखाद्या काट्यासारखी टोचत होती. मला असं वाटत होतं
की ती माझ्या घरावर राज्य करू इच्छिते आणि त्यामुळेच मला या घरात काही किंमत मिळत नाही. माझ्या मनात अजून तिच्याबद्दल वाईट विचार चालूच होते. मला अजून सुद्धा वाटत होतं की तिने तिच्या सासरी निघून जावं आणि मला ही गोष्ट जाणून घ्यायची होती की ती तिच्या सासरी न राहता इथे का राहते. या सगळ्या गोष्टींची उत्तरे मला फक्त माझा नवराच देऊ शकत होता. मी आता माझ्या नवऱ्याला दुसऱ्यांदा तिच्या सासरी जाण्याबद्दल विचारणार होते, कारण मी तिला अजून सहन करू शकत नव्हते. ती जेव्हा जेव्हा माझ्याजवळ असायची तेव्हा तेव्हा मला घुसमट होत होती. एक दिवस माझा नवरा थकून भागून घरी आला होता आणि माझी नणंद त्याला जेवण गरम करून आमच्या खोलीत घेऊन आली होती. माझ्या नवऱ्याने मला विचारलं की तू जेवण केलंस का. तेव्हा मी त्याला खोटंच बोलले की मी अजूनपर्यंत जेवले नाही. काही वेळाने माझी नणंद माझ्या खोलीत आली तेव्हा माझा नवरा तिला म्हणाला की तू तुझ्या वहिनीला वेळेत जेवण देत जा. तुला माहित आहे ना ती किती अशक्त आहे. तिला जेवण वेळेत मिळालं नाही तर तिला अजून विकनेस येईल. ती मान हलवूनच आमच्या रूममधून बाहेर निघून गेली. हे सगळं बघून मी खूप आनंदी झाले की मी माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्या नंदेबद्दल गैरसमज निर्माण केला होता. पण हा माझाच गैरसमज होता आणि तो लवकरच दूर होणार होता आणि माझ्यावर एक मोठं वादळ येणार होतं. त्याची मला कल्पना देखील नव्हती. ती मात्र मला सगळं काही वेळेत देत होती. माझं जेवण, ज्यूस, सगळं काही. तिने माझ्या सेवेमध्ये कुठलीही कसर सोडली नव्हती. तरी सुद्धा मला तिच्याबद्दल जरा सुद्धा दया येत नव्हती. एका रात्री ती किचनमधलं सगळं कामावरून तिच्या खोलीत झोपायला गेली. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की हिचा नेमका काय मॅटर आहे. तिचं नक्की लग्न झालं आहे की नाही. जर झालं असेल तर तिचा नवरा कुठे असतो. ती बिचारी इकडे पडून असते. तर माझा नवरा मला रागाने म्हणू लागला, ती बिचारी नाही, ती माझी बहीण आहे आणि तू ह्या गोष्टीपासून लांब राहशील तर तुझ्यासाठी चांगलं होईल. तुला काय एवढी घाई झाली आहे. ती तुझी काळजी घेते, तुला सगळं काही हातात देते, पण तू आहेस की तिच्या मागेच पडली आहेस. तुझ्या मनात माझ्या बहिणीबद्दल नेमकं काय आहे ते तरी सांग. हेच ना की माझ्या बहिणीने तिच्या सासरी निघून जावं. तर माझी एक गोष्ट कान देऊन ऐक. माझी बहीण तिला जेवढं वाटेल तेवढे इथे राहील. कोणीही तिला या घरात राहण्यापासून रोखू शकत नाही, कारण हे तिच्या भावाचं घर आहे. मी पहिला घास खाण्यासाठी माझं तोंड उघडतच होते तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, बस झालं, आता यापुढे या विषयावर मला एक शब्दही ऐकायचा नाही. तुझ्यासाठी हे चांगलं आहे की तू या विषयात पडू नको. आणि माझा नवरा रागाने खोलीतून निघून गेला. मग मी माझ्या नंदेला घरातून बाहेर काढण्यासाठी काही ना काही उपाय शोधू लागले. माझं डोकं या सगळ्यासाठी मला विचार करण्यास भाग पाडत होतं आणि माझं मन होतं की हे सगळं करण्यासाठी तयार नव्हतं. मी एका कन्फ्युजनची शिकार झाले होते. माझं मलाच समजत नव्हतं. हा विचार करतच मी माझ्या नवऱ्याची वाट बघत बेडवर पडले होते आणि मला कळलं नाही की मला कधी झोप लागली. अर्ध्या रात्री जेव्हा मला अचानक जाग आली तेव्हा माझा नवरा माझ्या बाजूला नव्हता. मी इकडे तिकडे बघितलं आणि बेडवरून खाली उतरले. मी घराच्या बाहेर सगळीकडे बघितलं, पण माझा नवरा कुठेच नव्हता. मग मी विचार केला की मी माझ्या नंदेच्या खोलीत जाऊन बघावं. बहुतेक तो तिथेच असावा. मग मी माझ्या नंदेच्या खोलीजवळ गेले तर मला कोणाचा तरी हळू बोलण्याचा आवाज येऊ लागला, जसं की कोणीतरी खूप महत्वाच्या गोष्टी बोलत आहे. मी विचार करत होते की या वेळेला कोण महत्वाच्या गोष्टी बोलत असेल आणि माझ्या नंदेला तर बोलताही येत नव्हतं. तिच्या खोलीत कोणीतरी होतं. तिच्या खोलीतूनच मला हा आवाज येत होता. मग मी दरवाजाजवळ गेले आणि अचानक दरवाजा उघडून आत पाहिलं तर आतमधलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी रागाने लाल झाले होते आणि माझ्या खोलीत येऊन दरवाजा बंद करून घेतला. मी माझ्या नशिबाला दोष देत होते. माझी नणंद आणि माझा नवरा बाहेरून दरवाजा वाजवत होते, कारण त्यांना माहीत झालं होतं की त्यांचे खरे चेहरे आता मला समजले आहेत. ते मला बाहेरून म्हणत होते की दरवाजा उघड, आम्ही तुला सगळं काही खरं सांगणारच होतो. हे चांगलं झालं की तुला स्वतःलाच हे सगळं समजलं आणि आम्हाला काही सांगण्याची गरजही पडली नाही. मी त्यांना म्हणाले, मला तुमची कुठलीच गोष्ट ऐकायची नाही. तर माझा नवरा मला म्हणू लागला, माझा ऐक, दरवाजा उघड, तुझी तब्येत ठीक नाही, मी अजून तुझी तब्येत बिघडवू शकत नाही. मग मी दरवाजा उघडला तर माझी नणंद आणि माझा नवरा आत आले. त्यांनी मला बेडवर बसवलं आणि स्वतः खाली बसले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही दोघांनी माझ्यासोबत एवढा मोठा धोका का केलात आणि माझ्यासोबत खोटं का बोललात,
कारण मी सुद्धा या घरचा हिस्सा आहे. तरी सुद्धा माझ्यापासून ही गोष्ट का लपवली गेली? मग माझी नणंद मला म्हणू लागली, वहिनी प्लीज दादाला काही बोलू नका. यात त्याची काहीच चूक नाही. सगळी चूक माझीच आहे. मी दादाला म्हणाले होते की यातलं काही वहिनीला कळू देऊ नको. कारण मी बघितलं आहे की भरपूर घरात वहिनी आणि नणंदमध्ये भांडणं असतात. त्यांचा एकमेकींसोबत बिलकुल पटत नाही. तुमच्या लग्ना अगोदर दादानी माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं. ती लोक बाहेरून खूप चांगली दिसत होती, पण त्यांचा चांगलेपणा फक्त लग्नाच्या अगोदरच होता. माझ्या लग्नाला 6 महिने झाले नव्हते तोपर्यंतच माझी सासू मला म्हणाली, तुला या वर्षात जर मूल झालं नाही तर तू या घरात राहू शकत नाहीस. माझा नवरा बाहेर देशात जॉब करत होता. जेव्हा तो इथे असायचा तेव्हा माझी सासू माझ्यासोबत खूपच प्रेमाने वागायची. पण जसा माझा नवरा कामासाठी निघून गेला तर तिने मला घराबाहेर काढलं आणि म्हणाली की लवकरात लवकर तुला घटस्फोट पेपर मिळतील. मग मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की जेव्हा तुम्ही याल तेव्हा मला एका वेगळ्या घरात ठेवा, कारण तुमच्या आईने मला घराबाहेर काढलं आहे. माझा नवरा मला ठीक आहे असं म्हणाला आणि त्याच काळात तुमचं लग्न झालं. वहिनी, मी मूकबधीर नक्कीच नाही. मला या गोष्टीची भीती वाटत होती की माझ्या तोंडून काही बरं वाईट गेलं तर आपल्या दोघींमध्ये भांडण लागेल आणि त्याचा परिणाम माझ्या भावाच्या संसारावर होईल. आणि मला हे होऊ द्यायचं नव्हतं, कारण त्याने माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही सहन केलं होतं. मला लहानाचं मोठं केलं आणि म्हणून मी त्याला अजून त्रास देऊ शकत नव्हते. म्हणून मी मूकबधीर असल्याचं तुझ्यासमोर नाटक करत होते. आणि राहिली गोष्ट मी इथून जाण्याची, तर माझा नवरा मला लवकरच या घरातून घेऊन जाईल. माझ्या नंदेचं बोलणं ऐकून मला स्वतःवरच लाज वाटू लागली होती. मी तिला हात जोडून माफी मागितली आणि म्हणाले, मला माफ कर. मी तुला खूपच चुकीचं समजले. तू माझी एवढी सेवा केलीस, मला काय हवं काय नको ते बघितलंस, पण मी तुझं मन कधीच जाणू शकले नाही. आता तू हे घर सोडून कुठेच जायचं नाहीस. आता मला एक सुंदर मुलगी झाली आहे. माझी नणंदही आमच्याकडेच राहते. आता मी आणि माझा नवरा माझ्या मुलीसोबत सुखाने संसार करत आहे.